खरं तर मी अगदी 2-3 वर्षाचा असेल तेव्हापासून आईवडिलांसोबत पंढरपूरच्या वारीला येत होतो आणि अगदी आईवडिलांच्या कडेवर खांद्यावर बसून त्यांच्यासोबत वारी करण्याचा अनुभव आणि आज मतदारसंघातील 3,000-3,500 आईवडिलांच्या जागेवर त्यांना सगळ्यांना दर्शनाला घेऊन येताना त्या गोष्टीचा एक आत्मिक समाधान मनापासून आनंद आहे. आणि जाताना तर हेच की विठोबाची नतमस्तक होऊन तालुक्याला, जिल्ह्याला, राज्याला, देशाला, सगळ्या मायबाप जनतेला आणि शेतकऱ्यांना चांगली स्थितीची दिवस यावा म्हणून प्रार्थना असते. दादा, एक ब्रीदवाक्य घेऊन तुम्ही आलाय, 35 ज्येष्ठांची वारी पंढरी, हे 5 वर्ष आहे तुमचं. मी आमदार होण्याच्या अगोदरपासून ही वारी चालू केली. मग राजकीय लोक म्हटले तर अनेक राजकीय अशा वाऱ्या चालू होतात आणि खंडितही होतात, परंतु विठ्ठलाच्या वारीचा एक इतिहास राहिला आहे. त्या वारीला कोणीही चालक, कोणीही मालक नसतो. शेकडो वर्षाची परंपरा या वारीला आहे आणि ती परंपरा एक भक्त म्हणून मीही चालू ठेवण्याचा प्रयत्न केला आहे आणि करणार आहे. अविरतपणे करण्याचा काळ वगळता आम्ही ही वारी चालू केली आहे. निश्चित येणाऱ्या काळात ही वारी आम्ही अशाच पद्धतीने यायचा आमचा सगळ्यांचा संकल्प आहे. बघा, मी काही इथं काही राजकीय याच्यासाठी आलेलो नाही आहे. मी इथं विठ्ठलाच्या दर्शनासाठी आणि भक्तांसोबत आलेलो आहे. काय व्हावं नाही व्हावं हे पक्ष नेतृत्व ते ठरवत असतात आणि मी हायदात खूप समाधानी आहे. उलट मी काही जास्त मोठ्या जागेवर गेलो तर माझ्या लोकांपासून लांब जाईल, भक्तांपासून लांब जाईल. त्यामुळे मी हायत्या जागेवर चांगला आहे.